तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर. भावांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे. आणि भावांनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि भावांनो, असेच व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि भावांनो, आपल्या इंस्टाग्राम ID ला फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या. आणि भावांनो, आपल्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन करा. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. बघू शकता भावांनो, ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल. तर कॅन्सल करा. कॅन्सल केल्यानंतर भावांनो, इथं तुम्हाला 3 डॉट दिसत असतील, त्यावर एकदा टॅप करून इथं ओपन PLP फाईलवर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो, तुम्हाला PLPमध्ये जाऊन तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये झिप फाईल मी दिलेली आहे, ती तिथं डाउनलोड होते तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये. तर तेथे तुम्हाला इथं हुडकायचं आहे. आणि ही झाल्यानंतर भावांनो, तुम्हाला तिथं ॲड करायचे आहे. तर मी ऑलरेडी इथं ॲड केलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे आपली डिझाईन आहे. आणि भावांनो, इथं ॲड झाल्यानंतर त्यावर आता टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता भावांनो, इथं आपली PLP फाईल इथं ओपन होऊन आलेली आहे. तर अशा प्रकारची आपली PLP फाईल असणार आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन अशी काय आपली PLP फाईल असणार आहे. तर भावांनो, ह्याच्यामध्ये आपण काय काय ॲड केलेलं आहे तेही मी तुम्हाला एक एक गोष्टी दाखवून देतो. आणि भावांनो, तुम्हाला ह्याच्यापेक्षा काही वेगळं डिझाईन करायचे असेल तर तुम्ही इथं एक एक PNG सेव्ह करून तुमच्या हिशोबाने डिझाईन करू शकता. तर बघू शकता भावांनो, आपण असं एक बॅकग्राऊंड दिलेला आहे. आणि फुल बॅकग्राऊंड पण भावांनो HD मध्ये आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला दुसरं बॅकग्राऊंड ठेवायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण बघू शकता अण्णाभाऊ साठेची इथं PNG लावलेली आहे. आणि ती पण भावांनो फुल HD मध्ये PNG आहे. सर्व इफेक्ट मारलेले आहेत PNGला, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण अशी एक कॅलिग्राफी लावलेली आहे, बघू शकता. आणि भावांनो, कॅलिग्राफीला आपण कलर दिलेला आहे, पिवळट टाईप आपण कलर दिलेला आहे. आणि त्याचा आपण टेक्स्ट म्हणजे आउटर टेक्स्चर असतं ते व्हाईट केलेलं आहे, बघू शकता इथं. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असं एक इथं टेक्स्ट टाकलेला आहे, बघू शकता. अशा प्रकारे इथं टेक्स्ट आहे. आणि त्यानंतर भावांनो, आपण इथं आणखीन एक कॅलिग्राफी टाकलेली आहे, बघू शकता. विनम्र अभिवादनची इथं कॅलिग्राफी आपण टाकलेली आहे. आणि त्यानंतर भावांनो, इथं असा टेक्स्ट टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे इथं टेक्स्ट टाकलेला आहे आपण वरती. आणि त्या टेक्स्टला भावांनो, आपण इथं लेअर लावलेले आहेत अशा प्रकारचे, बघू शकता तुम्ही. इथं व्हाईट लेअर तुम्हाला दिसत असेल असे इथं लावलेले आहेत. आणि त्यानंतर भावांनो, इथं आणखीन एक आपण टेक्स्ट ॲड केलेला आहे, बघू शकता. कॅलिग्राफीच्या वरी लोकशाहीर असा टेक्स्ट इथं आपण ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असा लोगो लावलेला आहे, संघटनेचा लोगो लावलेला आहे भावांनो इथं. आणि भावांनो, तुम्हाला इथं तुमचं अभिवादक नावसुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि भावांनो, म्हणजे 18 जुलै हा ब्लॅक दिवस होता, त्यामुळे इथं आपल्या फोटो वगैरे लावायचे नसतात, त्यामुळे आपण इथं लोगो लावलेला आहे. किंवा तुम्ही तुमचं इथं नावसुद्धा टाकू शकता. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण असे आपले लोगो लावलेले आहेत, बघू शकता. ते इथे एक आहे लोगो आणि इथे एक लावलेला आहे. तुमच्याकडे 2 लोगो असतील तर तुम्ही दोन्ही लोगोसुद्धा लावू शकता. आणि त्यानंतर भावांनो, इथं आपण अशी डेट PNG टाकलेली आहे, बघू शकता. 18 जुलै अशी डेट PNG टाकलेली आहे. तर बघू शकता भावांनो, आपली अशी डिझाईन झालेली आहे. आणि भावांनो, फुल HD मध्ये डिझाईन झालेली आहे. तर ह्याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इथं सेव्हच्या ऑप्शनवर टॅप करा. सेव्ह इज इमेजवर टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता भावांनो, तुम्ही इथं क्वालिटी डिफॉल्ट दिसेल तुम्हाला, त्यावर टॅप करून इथं अल्ट्रा करून घ्या. अल्ट्रा केल्यानंतर भावांनो, हाय क्वालिटीमध्ये तुमचे बॅनर सेव्ह होऊन जाईल. आणि भावांनो, अल्ट्रा केल्यानंतर इथं सेव्ह टू गॅलरीवर टॅप करा. तुमची डिझाईन गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल.
तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू भावांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.